बरं ऐक ना, ते आलेलं दिसत वाटतं मला. लय वेळ झालं बोलती तुझ्याशी, 1 तास झालं बोलती. बरं ठेवते फोन, नंतर बोलू आपण. हा. कोणाशी बोलत होते? बहिणीशी बोलत होती. बहीण आणि माझी आई होते लाईनवर. का हो, असं का विचारताय? कॉन्फरन्सवर. बरोबर आहे ना. म्हणजे 2-4 व्यक्ती असे एकत्र आले ना, म्हणजे लय महत्त्वाच्या गोष्टी होतात ना फोनवर बोलायला. बरोबर आहे. झालं का इकडचं तिकडचं करून झालं? हो झालं ना. हां? का तुम्ही फोन ऐकला का आमचा बाहेरून दरवाजातून? तरी मला दरवाजाचा आवाज येतोय. तुझं फोनवर बोलणं ऐकून अरे मला काय करायचं आहे तुझं बोलणं ऐकून? आणि अशी वाईट सवय नाही आम्हाला. हां, तुमच्यासारखं नाही आमचं भिंतीत डोकं घालू घालू तू माझे कॉल ऐकती. हां, येड्यात काढते काय मला तू? प्रत्येक गोष्ट बघावी तेव्हा. आम्ही कोणतीच गोष्ट अशी एकदम मनाने आणि एकदम निर्मळ मनाने सांगतो. तू आपल्या दोघात काही गोष्टी महत्त्वाच्या होत्यात की भारती असं असं आहे असं असं तुला सांगितल्यानंतर अरे तुझ्या पोटात सुद्धा ती गोष्ट राहत नाही भारती. राहते का? अरे नाही राहत. काही दिवसांनी मला त्या बोलणं झाल्यानंतर काही दिवसांनी कार्यक्रम होता. मी तुझ्या आईला भेटलो. तुझ्या आई अहो जावाई असं असं झालं. म्हणलं असं असं झालं तुम्हाला कसं काय कळलं? हो पण असं असं. अरे ही गोष्ट तुझ्या आईला कळली कशी कशी कळली? हा मला नाही माहिती. खोटं नको बोलू. तुला सांगितली होती तुझ्या आईला कसं काय कळाली? म्हणजे तुझ्या पोटात कोणतीच गोष्ट राहत नाही. चला वाटतं बायको म्हणून सांगावं. आईला बहिणीला सगळ्या गोष्टी सांगून टाकते. झालं दिवसभर फोनवर बोलून. हां म्हणजे आता दिवसभर सगळ्या गप्पा झाल्या असतात. ह्याचं गणगोत त्याचं गणगोत, ती तशी ही तशी, हिचा स्वभाव असाच आहे ना, अशीच बोलतीन तशीच बोलतीन, माझं ऐकत नाही. झालं सगळं बोलून. हां झालं दिवसभर गप्पा मारू. आता मी आलोय ना काहीतरी चहा वगैरे करा, नाही तर शेजारून वास येतोय चहाचा. तिकडं जायला नाही तर मला